नांदगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गतिरोधक टाकण्यात आले, परंतु त्याचा फायदा नागरिकांना होत नसून त्या गतिरोधकामुळे वाहन चालकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे। नांदगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तारक मेहता का उल्टा चष्मा याप्रमाणे कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता सर्रास गतिरोधक टाकण्यात आले आहेत। या गतिरोधकामुळे अनेक पादचारी, वृद्ध नागरिक यांचे अपघात झाले आहेत। त्यामुळे वाहन चालक आपला जीव मुठीत धरून वाहने चालवताना दिसत आहेत। जुन्या तहसील समोर PWD खात्याने जे बनवलेलं स्पीड ब्रेकर आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीने बनवलेलं आहे। त्याची उंची जास्त झाल्या कारणाने तिथं बऱ्याच प्रकारचे छोटे मोठे अपघात तिथं होत आहे। कालच आम्ही बसलेला असताना एक गरोदर स्त्री तिथून गाडीवरून पडली आणि याच्यामुळं उद्या चालून मोठी दुर्घटना होऊ नये त्यासाठी सार्वजनिक खात्याने त्वरित त्याच्यावर ते नवीन स्पीड ब्रेकर तयार करून कमी उंचीचं आणि तिथं एक नामफलक म्हणजे सूचना फलक हा तिथं लावणं फार गरजेचं आहे। स्पीड ब्रेकरचा त्याच्यावर सफेद पट्टे किमान त्याच्यावर टाकणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं। तरी त्वरित त्यांनी ते स्पीड ब्रेकर सुधारवून आपल्या नागरिकांची सुविधा करण्यात यावी अशी त्यांना सूचना करतो। गतिरोधकावर आजूबाजूच्या कुठल्याही भागात सफेद रंगाचे पट्टे मारलेले दिसत नाही। तसेच या ठिकाणी गतिरोधक आहे असे कोणत्याही प्रकारचे फलक देखील लावण्यात आले नाही। त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहने भरधाव वेगात येऊन अपघात देखील होत असतात। त्यामुळे गतिरोधक उत्तम दर्जाचे बनवावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल धामणे, नांदगाव।